आपण मस्त आता फोर्टला आलो आहोत. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलाय. चला आता नाणी दमनला देवका बीचवर आलोय आपण. गुड मॉर्निंग. मस्त आम्ही काल रात्री निघालो आणि दमनला आलोय आता. तर आम्ही चाललोय आता दमन फिरायला. तर माझा विचार आहे की आपण दमन फोर्टला जाऊया आधी. सकाळी सकाळी दमन फोर्ट करूया. दमन फोर्टमध्ये डायरेक्ट गाडी जाते आणि असं चढायचा वगैरे काही किल्ला नाही आहे. तर बघूया. आणि दमन फोर्ट कोणाच्या अखत्यारीत होता ते बी सांगतो थोड्या वेळात. चला. आपण मस्त आता फोर्टला आलो आहोत. आता हे जरी फोर्ट आहे तरी ते सगळे सरकारी ऑफिसेस आहेत. सरकारी बिल्डिंग झालेल्या आहेत. हे बाबा पोस्ट आहे असे बरंच. आता इथे समोर इथे चर्च दिसतोय आपल्याला एक. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आहे. त्याचे काही अवशेष आता उरले. तेव्हा मग आमचे हे नामपूरचे पंत आले आहेत. मनोहर मोरे, आमचे व्याही भाऊ पुरकर साहेब आणि चांदोडचे पंत. चला आपण बघूया किल्ला. मध्ये बनवलेलं आहे. म्हणजे अलीकडच्याच काळात साधारण 500 वर्ष झाले असेल. 500 म्हणजे हे विदेशी पोर्तुगाल म्हणा, फ्रेंच म्हणा, डच म्हणा, इंग्रज म्हणा, हे किती वर्षापासून हे आपले समुद्रकिनारे सांभाळून बसलेले. एवढं त्यांच्या लांबून देशातून येऊन इकडं त्यांनी वसाहती केल्या, किल्ले बांधले, राज्य केलं. बरं झालं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आपल्या महाराष्ट्रात, म्हणून हे सगळं नंतर महाराष्ट्रात आलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनंतर मग मराठ्यांचं राज्य पूर्ण देशभर होतं. त्यामुळे म्हणजे असं समजा ना, शेवटची राजवट मराठ्यांचीच होती भारतावर. तर ते जवळजवळ 100 वर्ष राज्य केलं मराठ्यांनी पूर्ण भारतावर. इकडे हे सगळे बेडरूम्स होते त्या बाजूला आणि यांचं हे प्रार्थनास्थळ होतं. हे जे आपण मग बघितलं हे त्यांचं प्रार्थनास्थळ होतं. एवढं इकडे काय आहे बघू आपण. आपण किल्ल्याची तटबंदी बघूया. हे स्पेशल दुश्मनाला वॉच ठेवायला इथं मोठ्या मोठ्या तोफा ठेवल्या जात असतील. हा दमनचा मस्त अथांग समुद्र दिसतो इथे. समुद्र तटबंदी मजबूत आहे किल्ल्याची. उभी तटबंदी अशी. हे बघा हे नाणी दमन बीच आणि येथे लाईट हाऊस. हे बघा किल्ल्यावर भरपूर सरकारी ऑफिसेस आहेत आणि खूप छान छान बिल्डिंग्स आहेत. छान छान गार्डन आहे इथे. हा त्याचा एक्झिट गेट आहे.
450 वर्षापूर्वी जेव्हा पोर्तुगाल समुद्रमार्गाने जेव्हा पर्शियाला जात होते तेव्हा एका इथल्या स्थानिक बोटीला त्यांची बोट म्हणजे टक्कर झाली आणि त्यांना ह्या बीचवर ह्या आयलँडवर थांबावं लागलं. तर पाहता पाहता त्यांनी ह्या आयलँडवर कब्जा करून घेतला आणि त्यांचं राज्य उभं केलं. आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तरी पण पोर्तुगीजांचं इथं राज्य होतं. पण 1961 साली ऑपरेशन विजय भारतीय सेनाने हे केलं, ऑपरेशन विजय अभियान चालवलं. त्या अंतर्गत पोर्तुगालांना हे आयलँड सोडावं लागलं आणि 1961 साली मग हे भारतात विलीन झालं आणि तेव्हापासून हे केंद्रशासित प्रदेश आहे. वा 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 वा, या मस्त दिली पोज या दोघांनी. इथे ही मोठी दमन आहे, इथे सगळं काम चालू आहे अजून आणि खूप सुंदर वातावरण आहे बघा. वा, ह्या ज्या बिल्डिंग आहेत खूप सुंदर बांधल्या गेल्या. जेव्हा हे पूर्ण काम होईल तेव्हा ह्या बीचला अजून भारी महत्त्व येईल. चला आपण आता नानी दमनला जायचं आहे आणि नानी दमनच सगळ्यात मोठं आहे आणि सगळे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट सगळे ते नानी दमनला जास्तीत जास्त आहेत. चला आता नानी दमनला देवका बीचवर आलो आहे आपण. ॲक्च्युली जो बीचचा एरिया आहे सेम असं बांधकाम आहे. नानी बीच आणि छोटी बीच, जंपॉर बीच पण असंच होतं नाही. आता आम्ही हॉटेल सिल्वर रिसॉर्टला आलो आहे आणि आज इथे मुक्काम करणार आहे. आणि इथे खूप मतलब स्विमिंग पूल आहे, लाईव्ह ऑर्केस्ट्रा राहील रात्री वगैरे, खूप मस्त आहे असं सांगतात. चला आपण बघूया, त्याची एंटर करूया आणि काय आधार कार्ड वगैरे लागतं ते देऊया. चलो गुड मॉर्निंग. हे पहा मस्त अशी रूम आहे आमची. हा बेड, फ्रीज, बाथरूम. तर अशी मस्त एक रूम भेटली आम्हाला. मी आणि मनोहर मरे ह्या रूममध्ये राहणार आहे आणि 3 जण तिकडे त्या रूममध्ये राहणार. आता आम्ही मस्त सिल्वर रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि मस्तपैकी स्विमिंगचा आनंद घेतो आहे. खूप मज्जा येते आहे आणि इतकं भारी वाटतं आहे इथे. सुपर. हे बघा, आपल्या रोजच्या खूप कामातून आता नुकताच आपला हे झाला आहे, अधिकचा महिना झाला आहे. जोडे करून सगळे थकले. तर असं काहीतरी 2 दिवसाचा आनंद, 2 दिवसाचा असा थोडा ब्रेक घेतला पाहिजे कामातून. त्याच्यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होते, नवीन कल्पना सुचतात, नवीन बिझनेस सुचतो. चला मस्त आपण आता सनसेट बघायला चाललो आहे बीचवर आणि चला आपण छान सनसेट बघूया. मस्त आपण आहे ना आता फ्रेश झालो
आणि स्विमिंग केलं, त्यानंतर फ्रेश झालो आणि इकडं बीचवर आलो आहे. तर सनसेट बघूया आपण, मस्त मस्त सनसेट दिसेल आणि थोडंफार खाऊ, थोडंफार इतर एन्जॉय करू, ते मोमेंट एन्जॉय करू. चल त्या बाईकडे